नमस्कार, मी शिल्पा गुजर. भाग्य विजय या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत असणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर. सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. नमस्कार. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे कालसर्प दोषमुक्ती आणि उपाय. थोडक्यात सरांची माहिती करून देते. सर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर त्यांनी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मध्ये PhD सुद्धा केलेली आहे आणि त्यांची ही तिसरी पिढी आहे. त्या 3 पिढ्यांपासून या क्षेत्रामध्ये आहेत. सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. खरं तर कालसर्प दोषाबद्दल प्रचंड भीती आहे लोकांमध्ये. तर कालसर्प दोष म्हणजे नेमकं काय आणि नागपंचमी बद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? काय की सर्वप्रथम तर सर्व प्रेक्षकांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज नागपंचमी आहे म्हणून हा विषय आपण घेतलेला आहे. कारण कालसर्प दोष जो विषय आहे हा सर्पाशी निगडीत आहे आणि आज नागपंचमीचा एवढा शुभ दिवस आहे. त्या दिवशी आपण नागाची पूजा करतो, त्याला दूध वगैरे पाजतो. आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काय असतं की कालसर्प, आता माझ्याकडे बरेच असे जे जातक येतात किंवा क्लायंट येतात आणि त्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प आहे म्हणजे त्यांना वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच चांगलं घडणार नाही, ही त्यांच्या मनात एक ठाम बसलेली एक गोष्ट असते. पण मला प्रेक्षकांना एक आवर्जून सांगायचं की कालसर्प दोषामुळं वाईटच होतं असं काही नाही, त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी चांगल्या पण होत असतात. आणि कालसर्प योग आपल्या कुंडलीमध्ये घडतो कसा, तर आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा राहू आणि केतू, म्हणजे समजा प्रथम स्थानात राहू आहे आणि सप्तम स्थानामध्ये केतू आहे आणि त्याच्या एका साईडला कोणत्याही किंवा दोन्हीच्या मध्ये एका साईडला कोणतेही बाकीचे सर्व ग्रह आले की त्याला आपण कालसर्प दोष म्हणतो. आता त्याला कालसर्प दोष का म्हणायचं, तर आपण फलज्योतिष शास्त्रामध्ये काय की राहूला सापाचं तोंड मानलं गेलेलं आहे आणि केतूला त्याची शेपूट मानल्या गेलेलं आहे. जेव्हा ह्याच्या विळख्यामध्ये सर्व ग्रह येतात त्याला आपण कालसर्प दोष म्हणतो. आता कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात, आपण ते पुढे पाहणार आहोत. पण कालसर्प दोष असला म्हणजे मला एक प्रेक्षकांना सांगायचं की तुम्ही घाबरून नका जाऊ. जाणकार ज्योतिषाला सल्ला घ्या, त्यानुसार त्याच्यावर उपाय करा. निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये फलश्रुती चांगली मिळू शकते. चांगलं तुमच्या आयुष्याला किंवा तुमच्या कर्माला चांगली दिशा मिळू शकते. नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे कालसर्प दोषाला घाबरण्याची काही गरज नाहीये. नेमका कालसर्प योग काय आहे आणि त्याच्यातनं काय काय गोष्टी घडत जातात हे आपण टप्प्याटप्प्यानं सरांकडनं जाणून घेणारच आहोत. सर, कालसर्प दोष काय आहे हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं, तो कसा बघतात हे सुद्धा सांगितलं. तर मला विचारायचं आहे की प्रश्न विचारायच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, ती अशी की लोक घाबरतात कशाला या कालसर्प योगाला? मुळात काय माहिती की आपल्या कुंडलीमध्ये पापग्रह जेव्हा आपण मानतो ना त्याला, की राहू आणि केतूचं नाव काढलं की अंगावर काटा येतो लोकांच्या. होतं काय की जाणकार ज्योतिषी पण किंवा ज्योतिष क्षेत्रातले थोडंफार वाचलेलं ज्यांचं नॉलेज असतं ते काय करतात की घाबरून, तुझ्या कर्मस्थानात राहू आहे, तुझ्या लग्नस्थानात राहू आहे, तुला कालसर्प दोष आहे. म्हणजे कालसर्प दोषामुळे होतं काय, तर तुमच्या भाग्याला योग्य दिशा मिळत नाही किंवा प्रयत्नाप्रमाणे यश मिळत नाही. तर कालसर्प दोषाचा नेमका परिणाम काय होत असतो की तुम्ही जे काम करत असता किंवा एखाद्याचं भाग्योदय होणं ज्याला म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करणं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शिल्पा, याच्यात असं असतं की एखाद्या व्यक्तीला 2 तास अभ्यास करून जे यश मिळतं त्यासाठी कालसर्प असणाऱ्या व्यक्तीला 4 तास अभ्यास करावा लागतो. यश मिळत नाही अशातली गोष्ट नाही, मिळते पण थोडं हार्डवर्क वाढवावं लागतं, त्याचा टाइम पिरियड थोडा वाढलेला असतो. मग काय होतं की बरेचदा जेव्हा 1, 2, 3 वेळेस आपण प्रयत्न करून यश मिळालं नाही तर मग तिथे फ्रस्ट्रेशन येतं तरुण मुलांमध्ये. कारण काय असतं की ह्याचा जो प्रभाव असतो वयाच्या 16 ते 32व्या वर्षापर्यंत असतो. आता महत्वाचं काय असतं की 16 ते 32 ह्या वर्षामध्येच तुमचं शिक्षण, करिअर, जॉब, स्टॅबिलिटी, व्यवसाय, विवाह, संतान, ह्या सगळ्या गोष्टी ह्या वयामध्ये होत असतात. आणि ह्या वयामध्ये जर आपल्याला अशा काही बॅड पॅच आला आयुष्यामध्ये तर आपल्या पूर्ण करिअरला यू टर्न बसतो. मग तिथं बरेचदा तिथं लोक हरतात किंवा स्वतःच मनानं हरतात की आता मी एवढे प्रयत्न करतोय तरी यश मिळत नाही. तर ते यश मिळायला पाहिजे. तर त्यासाठी आपण ते कालसर्पाचे उपाय जाणकार ज्योतिषाकडून जर करून घेतले तर निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट घेता येतात. कालसर्प योगाचे काही प्रकार असतात का, आणि जर असतील तर मग त्याचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत? कसं आहे की कालसर्प योगाचे एकूण 12 प्रकार आहेत. 12? त्याच्यामध्ये महापद्म योग आहे, घातक योग आहे, वासुकी योग आहे, असे 12 अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचे प्रत्येकाचं फलित पण वेगवेगळं आहे. पण जनरल काय असतं की आपण जेव्हा कालसर्प योग कुंडलीमध्ये पाहतो, आता प्रथम स्थानामध्ये काल राहू आहे आणि सप्तम स्थानामध्ये केतू आहे. आता याचे फल कसे पाहायचे,
आता महापद्मयोग कसा होतो किंवा घातक योग काय होतो, तर हे ते जाणकार ज्योतिषाला माहीत पाहिजे की याच्यातून ह्यांना नेमकं आउटपुट काय मिळणार आहे. म्हणजे कालसर्पदोष आता बरेचदा कसं असतं की चतुर्थ स्थानामध्ये राहू असेल आणि कर्मस्थानामध्ये जर केतू असेल आणि त्याचा संबंध लाभाशी किंवा भाग्याशी येत असेल तर तिथे त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतात. कालसर्प असूनही त्याचे रिझल्ट सुद्धा पॉझिटिव्ह मिळू शकतात. असे बरेच गोष्टी ह्या कालसर्पातून आपल्याला शिकता येतात किंवा पाहता येतात. आता माझ्याकडे असे बरेच क्लायंट येतात की मुलीच्या लग्नाच्या वेळेस त्यांना कालसर्पामुळे त्रास होतो. तर मी एक सांगू इच्छितो की कालसर्प योग हा विवाहामध्ये अडचण कधीच निर्माण करत नाही. हां, तो तुमच्या करिअरमध्ये करू शकतो, तुमच्या आर्थिक बाबतीमध्ये तो काही अडचणी निर्माण करू शकतो, सर्व्हिसच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तो अडचणी निर्माण करू शकतो, शिक्षणामध्ये अडचणी निर्माण करू शकतो. पण विवाहाच्या वेळेस कालसर्प दोषाचा परिणाम होत नाही. त्याचं कारण असं असतं की तुम्ही तिथे सप्तम स्थानाशी संबंध असतो, पंचम स्थानाशी असतो, चतुर्थ स्थानाशी असतो आणि भाग्यस्थानाशी असतो. अशा पद्धतीनं आपण ते विवाहाचं पाहत असतो. पण बरेच जण घाबरून टाकतात की कालसर्प दोष आहे, मग विवाह होणार आहे का नाही माझा, मग वयाच्या 32व्या वर्षी होईल का. कारण कसं असतं की आपण कालसर्प दोषाचा परिणाम आपण 32 ते 34 वर्षापर्यंत मानतो की त्याचा होतो. म्हणजे नेमकं काय होतं की तोपर्यंत काय होतो, त्याचं त्रास नेमका त्या व्यक्तीला काय होतो तर करिअरमध्ये होत असतो. मग तोपर्यंत तुमचा विवाहच होणार नाही असं थोडीच आहे, किंवा 32व्या वर्षापर्यंत तुम्ही जॉबच करणार नाहीत असे पण नाही. पण कसं असते प्रत्येक गोष्टीला उपाय हा असतो. फक्त उपाय सुचविणारा मार्गदर्शक हा व्यवस्थित किंवा योग्य असणं फार गरजेचं असतं. बरोबर. मला तुम्ही आता म्हटलात म्हणून माझ्या लक्षात येते, 10-12 वर्षांपूर्वी माझ्या भावाचं लग्न झालं होतं आणि त्याला कालसर्प योगाची शांती करायला सांगितली होती. तर मला वाटतं आम्ही श्रीवर्धनला गेलो होतो, माझी बहिणीची म्हणजे होणाऱ्या बहिणीची आणि दादाची ती कालसर्प योगाची शांती केली गेली. तर म्हणजे असं का सांगितलं जातं की विवाहाआधी कालसर्प योगाची शांती केली गेली पाहिजे, त्याचा काही वेगळा संबंध असतो? नाही, तेच मी आता सांगितलं ना. का असतं की कालसर्प दोष त्यामुळं भाग्योदयाला अडचणी येतात, वैवाहिक जीवनामध्ये नाही येत. अच्छा. हा, तर तुम्हाला ती कसं असतं की एक आता समजा तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये किंवा प्रायव्हेट ठिकाणी जॉब करताय आणि त्या ठिकाणी सतत अडचणी येणं तुम्हाला, किंवा बऱ्याच जणांचं आपण पाहतो की त्यांचे सतत जॉब बदलले जातात, किंवा एखादा खूप हुशार असतो, टॅलेंटेड असतो, जॉब कामामध्ये एकदम मन लावून काम करत असतो, प्रामाणिकपणे तो काम करत असतो, आणि तिला विनाकारण आजूबाजूचे जे त्याच्या कलिग्स असतात त्याचं टार्गेट केलं जातं. मग त्याला ते जॉब मनानंच तिथं मन राहत नाही त्याचं, किंवा तिथं त्रास होतो म्हणून ते सोडून देतात. असे बरेच होतात की त्यांना तिथे स्टॅबिलिटी मिळत नाही. कालसर्प दोष काय करतो नेमकं की हा पितृदोषाचा एक प्रकार आहे. आणि त्यामुळे होतं काय की तुम्हाला स्थिरता मिळत नाही आयुष्यामध्ये. एक दिशा ज्याला मिळणं म्हणतो ना, की जे स्टॅबिलिटी मिळायला पाहिजे, की ते एकदा आपण ठरवलं की त्या दृष्टीने त्या रस्त्यानं आपल्याला कंटिन्यू जायचं, आणि मध्येच जर वळण येत असेल किंवा रस्ते बदलावे लागत असतील तर मग तिथे समजायचं की आपल्या कुंडलीमध्ये कालसर्पाचा दोषाचा काहीतरी परिणाम आहे. आपल्याला सतत काहीतरी चेंज करावं लागतं. तर अशा वेळेस तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन आपली एक दिशा ठरवली आणि त्यानुसार पर्याय करून जर तिथं आपण मार्गक्रमण केलं तर आपल्याला फायदा होतो. बऱ्याच जणांचं असं काय म्हणणं असतं की कालसर्प दोष असला की आता मग माझा भाग्योदयच होणार नाही, किंवा मला पाहतो आपल्या भारतातले इंदिरा गांधी जे आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा अर्धकालसर्पयोग होता. त्यांचा गुरु लाभस्थानामध्ये होता पण त्यांना राजयोग मिळाला. बेनजीर भुट्टोच्या कुंडलीमध्ये पण कालसर्पयोग होता, त्यांना पण राजयोग मिळाला. असे अनेक उदाहरणं आहेत. आणि अटल बिहारी वाजपेयीच्या कुंडलीमध्ये पण कालसर्प दोष होता. हा, त्यांचा जो होता तो घातक कालसर्पयोग, त्यांना उशिरा राजयोग मिळाला पण निश्चित मिळाला. असं नाही की कालसर्पयोग देत नाही, देतो पण उशीर लावतो, त्याचा टाइम पिरियड वाढवतो. तर ही टाइम पिरियड कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. आणि आजचा नागपंचमीचा दिवस आहे, त्यामुळं ह्याच्यासाठी आजचा उपाय करण्यासाठी आजच्यासारखा दिवसच कोणताच चांगला नाही. कारण आज जर तुम्ही कालसर्पाची शांती किंवा आज जर तुम्ही कालसर्पासाठी जो दोष असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर त्यासाठी तुम्ही नागाची पूजा किंवा वाहत्या पाण्यामध्ये चांदीचे नाग करून वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले, असे अनेक उपाय आहेत की जे तुम्ही घरगुती करू शकता. ते केले. आणि हा अशुद्ध विधी नाहीये. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आता कालसर्पाची शांती करतो आपण, तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन केली पाहिजे, घरात नाही करायची ती अशुद्ध असते. तर अशा वेळेस आपण काय करतो की अशा लोकांना मला एक सांगायचं की हा अशुभ विधी नाहीये, हा शुभ विधी आहे. हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पण करू शकता, मंदिरातच जाऊन केलं पाहिजे असं काय नाही. हा जो योग असतो वैयक्तिक एखाद्याच्या कुंडलीमध्ये आलेला असतो, त्यामुळे त्याचं निराकरण करण्यासाठी करायचा हा उपाय आहे. म्हणून ही शांती तुम्ही आपल्या घरी पण करू शकता.
नक्कीच आज नागपंचमी आहे आणि आज जर तुम्ही कालसर्पयोगाची शांती कराल तर आजचा दिवस खूप चांगला शुभ आहे. त्याच्यामुळे तुम्ही आज याबद्दल विचार करू शकता आणि कालसर्पयोगाचे प्रभाव कसे नेमके असतात त्याच्याबद्दलही आपल्याला सरांकडनं जाणून घ्यायचं आहे. पण भाग्यविजयमध्ये छोट्याशा ब्रेकसाठी थांबते, तुम्ही कुठेही जाऊ नका.